नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पीएफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये 3 पट वाढ होणार, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पीएफ सदस्याच्या या किमान पेन्शनमध्ये कशा पद्धतीने 3 पट वाढ होणार आहे व याचा कोट्यावधी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पीएफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये 3 पट वाढ होणार, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा। बघा, मिनिमम पेन्शन अपडेट। तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या नावावर पीएफ जमा होत असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची अपडेट आहे। केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत म्हणजे ईपीएस किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 3000 रुपये करण्याची तयारी करत आहे। ही वाढ पुढील काही महिन्यात या ठिकाणी लागू केली जाऊ शकते असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे। मनी कंट्रोलच्या या अहवालानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही किमान पेन्शनची रक्कम हे दरमहा 3000 रुपये वाढवणार आहोत। 2014 मध्ये केंद्र सरकारने ईपीएफओ सदस्यांना देण्यात येणारी किमान पेन्शन हे 250 रुपयांवरून 1000 रुपये प्रति महिना वाढवली होती। बघा, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम हे ईपीएफ खात्यांसाठी कापली जाते। त्याच वेळी तेवढेच योगदान कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करते। नियोक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी 8.33% रक्कम हे ईपीएस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजनांमध्ये जाते, तर उर्वरित 3.67% रक्कम हे ईपीएफ मध्ये जाते। बघा, ईपीएस मध्ये जाणारे पैसे निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतात। 2020 मध्ये कामगार मंत्रालयाने ईपीएस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा 2000 रुपये वाढवण्याचा प्रस्ताव हे अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता, पण त्याला देखील या ठिकाणी मंजुरी मिळाली नव्हती। बघा, किमान पेन्शन 7500 पर्यंत वाढवण्याची मागणी। अलीकडेच एका संसदीय समितीने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7500 रुपये करण्याची शिफारस केली होती। किमान पेन्शन दरमहा किमान 7500 रुपये करावी अशी कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे। ते म्हणतात की महागाई खूप वाढली आहे म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे, पण गेल्या 11 वर्षापासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जे पीएफ सदस्य आहेत या पीएफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये 3 पट वाढ होणार आहे। याचा कोट्यावधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।